BMC निवडणुकाची डेट जाहीर झाली आणि आपण बघतोय की प्रत्येक ठिकाणी निवडणुकीचे वारे वाहू लागलेत। आज 25 जानेवारी म्हणजे नॅशनल वोटर्स डे। त्या निमित्ताने आपण जाणून घेणार आहोत की सामान्य नागरिकांना ह्याबद्दल काय वाटतं। आपलं एक मतदान सगळं चेंज करू शकतं। तुमच्या एका मतदानामुळे तुमची चूक आणि तुमची अचूक हे ठरू शकतं। मी मतदान करणार आहे, तुम्हीही करा। जर तुम्ही मतदान नाही करत आहे तर तुम्ही आपला स्वतःचा प्रतिनिधी नाही निवडून देते आणि नंतर तुम्हीच त्याच्याबद्दल कंप्लेंट करत बसणार की आपण दुसऱ्यांनी याला निवडून दिलेलं आहे, तर मग त्याचा आणि ते लोक कामं नाही करत आहेत, मग तुम्ही मत का नाही दिलं त्यासाठी? तुम्हाला जर तो प्रतिनिधी नव्हता पाहिजे, तुम्ही मत नाही दिले आणि तुम्हाला जो पाहिजे त्याला मत तुम्ही नाही दिलं, म्हणजे तुम्ही एक प्रकारे तो गुन्हाच केला आहे ना, की तुम्ही मतदानच नाही करत आहे। जर तुम्ही स्वतःहून निवडून देऊन जर तो काही कामं नाही करत आहे तर तुम्हाला त्याचा म्हणण्याचा हक्क आहे, आणि जर तुम्ही मतच नाही देते तर तुम्हाला त्याशी बोलण्याचा हक्कच नाही आहे। मी मतदान करणार आहे आणि तुम्हीही करा। मतदान हे केलंच पाहिजे, हे आपलं बोलतात ना एक प्रकारचं राईट्स आहे, ते केलंच पाहिजे। आपण तेव्हा निवडू शकतो आपण एकेकाला, म्हणजे आपल्याला जबाबदारी येते कोण आपल्यासोबत कसं राहू शकतं चांगलं, कोण आपल्याला म्हणजे प्रोव्हाइड करू शकतं सर्व्हिसेस, त्या हिशोबाने आपल्याला निवडणं गरजेचंच आहे। तर आपलं मतदान खूप उपयोगी आहे, त्याला नीट चांगल्यापणे चांगल्या लोकांना सिलेक्ट करा। मी मतदान करणार आहे, तुम्ही पण करा। मतदानावरती तर आपले जो समाजसेवक असतो तो निवडून येतो, प्रत्येकाला मतदान केलंच पाहिजे। तर एक मतदानात मिळून पुरं वोटिंगचं रिझल्ट सांगत असते। मी मतदान करणार आहे, तुम्ही पण मतदान करा। प्रत्येकाला करायलाच पाहिजे, आपले राईट आहे तो आपण यूज केला पाहिजे। म्हातारे लोक जर वोट करू शकतात तर आपण तर यंग आहेत, आपल्याला जायलाच पाहिजे आणि देशाला प्रगतीमध्ये हात द्यायला पाहिजे पुढे। मी मतदान करणार आहे, तुम्ही पण करा। आपण पाहिलं की प्रत्येक सामान्य नागरिकाला असं वाटतं की मतदान हा तुमचा हक्क आहे आणि तुम्ही तो बजावला पाहिजे। तर तुम्ही असा विचार करत असाल की तुमच्या एका मताने काय फरक पडणार आहे, तर कृपया असा विचार करू नका। ह्या एका तुमच्या मतदानाने खूप फरक पडू शकतो, तेव्हा तो आपला हक्क आहे आणि तो नक्की बजावा। कॅमेरामन रोहितसह शुभांगी साळवे, मुंबई लाईव्ह।